वेलकम बॅक. चला आपण बघतोय SSC बोर्डाचा 10वीचा जिओग्राफीचा लेसन नंबर 1 फील्ड व्हिजिट. आणि मी जसं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की आपण याच्यामध्ये काही पूर्ण लेसन शिकणार नाही आहोत. हा लेसन डायलॉग फॉर्ममध्ये आहे, एका स्टोरीच्या फॉर्ममध्ये आहे, तर ते तुम्ही तुमचंच वाचायचं आहे. छान आहे, मजेशीर आहे. ते वाचलं तरी तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये कळणार आहे. ठीक आहे, तर आपण ह्याचे क्वेश्चन आन्सर्स बघतोय. दुसरा क्वेश्चन, पहिला व्हिडिओ आपण केलेला आहे, तो बघितला नसेल तर जरूर बघा. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन बघूयात. हा लेसन 10वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये, फायनल एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा आहे. एक तरी क्वेश्चन याच्यामधला डेफिनेटली येणार आहे. SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. याच्यामध्ये मी तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफी साध्या, सोप्या आणि मराठी भाषेमध्ये शिकवायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, चला आपण बघूयात क्वेश्चन नंबर 2. हाऊ विल यू मॅनेज द लिटर ड्युरिंग फील्ड व्हिजिट. हाऊ विल यू मॅनेज म्हणजे तुम्ही कसं मॅनेज करणार, काय करणार. द लिटर ड्युरिंग फील्ड व्हिजिट. लिटर म्हणजे काय, किती लिटर, 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 10 लिटर, 5 लिटर, किती लिटर नाही. लिटर म्हणजे काय, LITTER. लिटरचा अर्थ आहे कचरा, बरोबर आहे का. आपण कचरा कसा मॅनेज करतो, कसा मॅनेज करायचा. फील्ड व्हिजिटला गेल्यावर कचरा होतो का नाही रे, प्रत्येक गोष्टीचा कचरा होतो. कागदाचा कचरा होतो, चॉकलेटच्या कागदाचा, चिप्सच्या कागदाचा कचरा होतो, प्रत्येक गोष्टीचा कचरा होतो. बरं, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, एक तर आपण पाहुणे म्हणून जातो एखाद्या ठिकाणी. आपण जेव्हा जातो एखाद्या फॅक्टरीमध्ये असेल, फील्डमध्ये असेल, गावामध्ये असेल, किल्ल्यावर आपण जातो फिरायला, कुठं जातो, एक तर आपण तिथं पाहुणे म्हणून जातो, बरोबर आहे का. आपण पाहुणे म्हणून तिथं जायचं, तिथंच कचरा करायचं, तिथंच घाण करायची. हे कितपत योग्य आहे सांगा बरं तुम्ही मला. नाही, हे योग्य नाही आहे, हे अतिशय चुकीचं आहे. ठीक आहे, त्यामुळं आपण ते कसं मॅनेज करायचं. आपली घाण आपल्याला क्लीन करता आली पाहिजे, बरोबर आहे का नाही. आपला कचरा आपण क्लीन करायचा व्यवस्थित, आपण त्याची काळजी घ्यायची. ॲज सिम्पल ॲज दॅट. बघा कसं मॅनेज करणार. वी विल मॅनेज द लिटर ड्युरिंग फील्ड व्हिजिट ॲज फॉलोइंग वेज. खालीलप्रमाणे आपण ते मॅनेज करणार. कसं काय, कॅरिंग कंटेनर्स म्हणजे आपण कंटेनर, मग ती बॅग असेल, काय बीन बॅग्स वगैरे म्हणतात, ते आपलं घ्यायचं, बॅग्स घ्यायच्या. अँड डस्टबिन्स टू कलेक्ट लिटर ड्युरिंग फील्ड. आपले डस्टबिन आपल्याकडे असले पाहिजे. आपल्या बसमध्ये एक डस्टबिन ठेवायचं आपलं, किंवा आपल्या बसमध्ये ते असं एक काहीतरी, किंवा तुम्हाला सांगू का सोपी गोष्ट, एखादा बिस्किटचा किराणा मालाच्या दुकानात तुम्ही गेले ना, तिथं बॉक्स मिळतात, कार्टून म्हणतात बघा त्याला, बॉक्स. त्यातला एखादा बॉक्स घेऊन यायचा, साबणाचा, बिस्किट पुड्यांचा बॉक्स घेऊन यायचा, आणि त्या बॉक्समध्ये हे टाकायचे, सगळा कचरा आपला टाकायचा त्या बॉक्समध्ये. ते उचलायला हलकं असतं, सोपं असतं, बरोबर आहे का. डस्टबिन टू कलेक्ट लिटर ड्युरिंग फील्ड व्हिजिट. त्याच्यानंतर पुढचं काय आहे बघा. वी मस्ट यूज वेस्ट बिन्स फॉर थ्रोईंग लिटर. आपल्या कसं आहे माहिती का, आपल्या हे एकतर ना, हे प्रश्न फार काही अवघड नाही आहेत, ह्याच्यामध्ये शिकवण्यासारखं पण नाही आहे. पण आपण काय करतो, एक ओव्हरव्ह्यू फक्त याच्या आपण घेतोय. आपला कचरा टाकायसाठी आपल्याकडे काही ना काहीतरी असलं पाहिजे. किंवा तुम्हाला माहिती का, आपली बॅग असते, त्या बॅगेमध्ये आपला वॉटरचं पाण्याची बाटली ठेवायचा जो कप्पा असतो ना, 2 कप्पे असतात, त्यातल्या एका कप्प्यामध्ये आपला कचरा टाकत राहायचं त्याच्यामध्ये. किती सिम्पल आहे. पुढे बघा, 3rd पॉईंट. वी विल नॉट थ्रो वेस्ट फ्रॉम दी विंडोज ऑफ दी बस. किती सोपी साधी गोष्ट आहे रे. एखाद्या जो काही कागद आहे तो आपण चॉकलेट खाल्लं आणि ह्याच्यातनं खिडकीतनं आपण चालत्या बसमधनं जर बाहेर टाकलं, किती, आणि हे डेंजर आहे बरं का. समजा तुम्ही एखादा चिप्सचा पुडा खाल्ला आणि ते एखाद्या आपल्या बसच्या खिडकीतनं तुम्ही बाहेर फेकून दिलं, आणि मागे एखादा गाडीवाला असेल आणि फटकन त्याच्या तोंडावर जाऊन ते जर तो कागद जर त्याच्या अंगावर गेला, त्याच्या तोंडावर गेला, त्याचं लक्ष विचलित झालं, पडला, काहीतरी त्याला ॲक्सिडेंट झाला, काही लागलं वगैरे, त्याला कोण जबाबदार आहे याला सांगा बरं. किती साधी गोष्ट आहे. आपण खावा, काही प्रॉब्लेम नाही, चॉकलेट खा, चिप्स खा, काही पण खा, बिस्किट खा, आपला कचरा आपण आपल्या बॅगमध्ये टाकायचा. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं बघा काय. 3रा पॉईंट झाला, 4था पॉईंट, 5वा पॉईंट, 6 पॉईंट, 7 पॉईंट. ठीक आहे, चला बघा. वी विल इन्फॉर्म एव्हरीवन नॉट टू डम्प वेस्ट ऑन दी फील्ड. सगळ्यांना क्लिअरली सांगायचं. तुमच्या टीचर पण तुम्हाला ह्या देतीलच, अर्थातच देणार, पण तुम्ही पण सांगायचं. आपल्याला पण कळलं पाहिजे. आणि जर समजा एखाद्यानं चॉकलेट खाल्ला आणि त्याचा कागद टाकला, त्याला लगेच सांगायचं की अरे हे चुकीचं आहे, तू असं नको करू.
आणि जर त्यांना ऐकलं नाही ना, आपण उचलायचं त्याचा कचरा, काही फरक पडत नाही. आपण त्या एरियाचा आपण मान सन्मान ठेवला पाहिजे. पुढे बघा चला, 5th पॉईंट काय आहे, वी विल क्रिएट अवेअरनेस अबाउट क्लीनलीनेस. अवेअरनेस म्हणजे काय? अवेअरनेस म्हणजे सगळ्यांना ते कळलं पाहिजे ना, आपण सांगितलं पाहिजे, आपण अवेअर केलं पाहिजे, आपण शिकवलं पाहिजे सगळ्यांना अबाउट क्लीनलीनेस, स्वच्छतेबद्दल आपण जनजागृती, हां तो शब्द मला आठवत नव्हता, जनजागृती केली पाहिजे थ्रू चार्ट्स अँड बॅनर्स. हे छोटे छोटे आपण काय, तुम्ही ते कार्डशीट्स बनवू शकता, त्याच्यावर त्याचं महत्त्व पटवून देऊ शकता, कुठं भिंतीवर वगैरे ते सगळं तुम्ही लावू शकता. चार्ट, बॅनर लावू शकता, बॅनर स्टँडी वगैरे तुम्ही लावू शकता. किंवा तुम्ही बघा अशा एखाद्या मंदिरामध्ये, धार्मिक स्थळी वगैरे गेलो तर तिथं लावलेलं असतं, इकडं तिकडं कचरा फेकू नका वगैरे. व्हॉट इज दॅट? दॅट इज अवेअरनेस क्रिएटिंग, बरोबर आहे का? दुसरं काय त्याच्यापेक्षा वेगळं काय? वी विल ऑल्सो परफॉर्म स्ट्रीट प्ले. स्ट्रीट प्ले म्हणजे काय रे? स्ट्रीट प्ले म्हणजे पथनाट्य. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही जेव्हा, मला अजूनही आठवतं, मी जेव्हा कॉलेजची जी सुरुवातीची वर्ष माझी 11वी 12वीची वगैरे वर्ष, त्यावेळी ना आम्ही पथनाट्य करायचो. म्हणजे रस्त्यावर जायचं, 7-8 जणांनी एक पथनाट्य बनवायचं आणि ते रस्त्यावर जायचं आणि रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर वगैरे एखाद्या चौकामध्ये ते नाटक करायचं. मग त्याचे वेगवेगळे विषय असतात. मग ते पाणी अडवा, पाणी जिरवा, मुलगी शिकली, प्रगती झाली, कुठले पण विषय असतात आणि छान वाटतं, मजा येते, काहीतरी वेगळं करायचं. हे सगळं मी माझ्या लहानपणी जेव्हा तुमच्या एवढा होतो तेव्हा हे केलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण 6th आणि 7th पॉईंट. त्याच्यानंतर हा क्वेश्चन संपतोय. ठीक आहे, 6th पॉईंट, वी विल अवॉइड युजिंग प्लास्टिक. अवॉइड करा, टाळा. काय टाळा? प्लास्टिक वापरायचं टाळा, कमीत कमी प्लास्टिक वापरायची. आणि काय करायचं, बॅग कापडी बॅग घेऊन निघा ना. आपल्याला जेव्हा भाजी घ्यायला आपण जातो तेव्हा आपण घरूनच कापडी बॅग फोल्ड करून खिशात घालायला काय प्रॉब्लेम आहे? आपली कापडी बॅग ठेवायची. किंवा मी तुम्हाला सांगू का, माझ्या बॅगमध्ये, माझ्या गाडीमध्ये, कारमध्ये, बाईकमध्ये, मोपेडमध्ये प्रत्येक ठिकाणी 1-2 पिशव्या असतात. आपल्या ह्या कापडी पिशव्या असतात का, कुठेही कधी पण लागली आपली पिशवी. एक तुम्ही जर प्लास्टिकची पिशवी कमी वापरली तर एन्व्हायरमेंटला फायदाच होईल का नाही? एक म्हणतोय मी, एक. छोट्यातनं छोटा विचार करा. काय आपल्याला काही फार मोठे तीर नाहीत मारायचे. छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्याला करायला जमल्या तरी खूप झालं, बरोबर आहे का? ज्यूट किंवा क्लोथ बॅग, म्हणजे ज्यूट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ते सुतळी असते का नाही, त्याला ते ज्यूट म्हणतात. ठीक आहे, ज्यूटची तुम्ही बॅग घेऊ शकता किंवा साधी कापडी बॅग तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा पुढचं काय आहे, 7th पॉईंट, वी विल सॅग्रिगेट. सॅग्रिगेट म्हणजे वेगवेगळं करायचं. काय वेगवेगळं करा? वेट अँड ड्राय वेस्ट, म्हणजे ओला कचरा जो डिकम्पोज होऊ शकतो आणि सुका कचरा. सुक्या कचऱ्यामध्ये काय येतं? सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक येतं, पेन येतो, तुमचा शार्पनर येऊ शकतं, किंवा चॉकलेटचा कागद असतो, चिप्सचा कागद असतो, बिस्किटच्या पुढ्याचं रॅपर असतं. हे सगळं ड्राय वेस्टमध्ये येतं, बरोबर आहे का? आणि वेट वेस्टमध्ये म्हणजे ओल्या कचऱ्यामध्ये काय येतं? त्याच्यामध्ये भाज्या येतात, फळांच्या साली, केळीच्या साली, संत्र्याच्या साली वगैरे हे सगळं येतं. हे सगळं सॅग्रिगेट करायचं. हे सगळं वेगवेगळं कशासाठी करायचं? हे सगळं वेगवेगळं करून काय होतं, जे डिकम्पोज करायचं ते डिकम्पोज करता येतं. नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला ते पटकन वेगवेगळं असेल तर ते वेगळ्या पद्धतीनं, दोघांची डिकम्पोज करायची पद्धत वेगवेगळी आहे ना. हां, मग ड्राय कंपोज म्हणजे जे काय म्हणतात, जे प्लास्टिकचा जो कचरा आहे तो एखाद्या कारखान्यामध्ये पाठवतील पुढचं त्याच्यावर प्रोसेस करायला, आणि जो वेट वेस्ट आहे, ओला कचरा आहे, त्याचं वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावतील. हे आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे, बरोबर आहे का? समजतंय का तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये? चला बरं, पटपट कमेंट करून मला सांगा. ठीक आहे, मजा येते का तुम्हाला सांगा. आनंद मिळाला पाहिजे. शिक्षण किंवा एज्युकेशन आहे ह्याचा तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. चला, मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. ठीक आहे, चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.